जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची नागपंचमीच्या निमित्ताने भव्य आनंद मेळा आणि यात्रेचे आयोजन केलेले गेले असते। गेल्या 23 वर्षापासून या निमित्ताने श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। सोमवारी सकाळपासूनच येथे मोठ्या उत्साहाचे वातावरण होते। सकाळी शिवलीला अमृत पारायण झाले। प्रांतकाळी यजमान जामखेडच्या नगराध्यक्षा सौ प्रांजलताई चिंतामणी व श्री अमित शेठ चिंतामणी तसेच श्री गोवर्धन जोरे व सौ मंगलताई जोरे यांच्या हस्ते भगवान नागेश्वराची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी एकच जय जयकार झाला की पालखी रथामध्ये ठेवण्यात आली। नंतर हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नागेश्वराय, शिव नागेश्वराय व ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात व पंचक्रोशीतील भजनी मंडळाच्या ताळ मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली। श्री नागेश्वर मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू झाली। श्री नागेश्वर महाद्वारापासून खाडा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनी मारुती मंदिर, जैन चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोट, महादेव गल्ली मार्गे वैतरणा नदी तीरावरून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा नागेश्वर मंदिर येथे पोहोचला व कीर्तन मंडपात दिंडी पोहोचल्यानंतर संतवर पंढरीनाथ हा भंग घेण्यात आला व आरती करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेबात, मनसे नेते प्रदीप टापरे, नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेबात, शिवसेना युवा नेते आकाशजी बापना, बांधकाम समितीचे सभापती नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक संजय काशीत, नगरसेवक राजेंद्र गोरे, नगरसेवक प्रशांत राळेबात, नगरसेवक पवन राळेबात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, दिगंबर चव्हाण, मनोज कुलकर्णी, प्रवीण चोरडिया, बजरंग डोचे, सचिन शिंदे, अमोल लोहकरे, शिवकुमार डोंगरे, ॲडव्होकेट महारुद्र नागरवजे, राजेंद्र जाधव, प्राध्यापक ज्ञानदेव कुंभार, गणेश डोंगरे, संजीवन मेंढकर तसेच भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुरू, हरिदास गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, संतोष पाटील आदी उपस्थित होते। या संपूर्ण उत्सवासाठी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद बर्मे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, नागेश पानसाडे, सीताराम राळेबात, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, दत्तात्रय काळे, सत्येंद्र पाटील, श्याम क्षीरसागर, किरण सोनवणे, नंदू शिंदे, दर्शन भोसले, आदित्य पोकळे, ओम भोसले, कृष्णा मिसाळ, रोहित खवळे, रोहन बांदल, सुमित बकरे, आर्यन दनवडे, ओम काकडे, अक्षय राळेबात, रोहित शिंदे, रोहित कोल्हे, सचिन मेत्रे, रोहित पोकळे, श्री विजय राजकर, श्री सचिन आटकरे, सुयश हजारे, ओम गुले, बंडू मेत्रे, मारुती झगडे, भागवत गवळी, नागेश पानसाडे अहोरात्र पथक परिश्रम घेत होते। यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 791व्या जन्मोत्सवी वर्षाच्या औचित्यावर संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्रकथेचे विशेष आयोजन करण्यात आले होते। श्री क्षेत्र तेर गोरोबा काकांचे येथील सकल संत चरित्र व श्रीराम कथा प्रवक्ते हरिभक्तराय श्री दीपकजी महाराज यांच्या वाणीतून हजारो श्रोते कथा श्रवण करत आहेत। यावेळी मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने श्री नागेश्वर पालखीचे स्वागत, पालखी सोहळ्याचे विनेकरी हरिभक्तराय संतोष महाराज बारगजे यांच्या पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्ष अझरबाई काजी, उपाध्यक्ष हाजी मंजूर अली सय्यद, सचिव आबिद खान, सहसचिव इस्माइल सय्यद, खजिनदार हाजी मुख्तार सय्यद, सल्लागार नाजिम काजी, हाजी जावेद बागवान, इस्माइल टेलर, इम्रान कुरेशी तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध अशी असलेली जामखेडची नागपंचमी, या नागपंचमी निमित्त जामखेड येथील आपलं जामखेडचे आराध्य दैवत श्री नागेश्वर देवस्थान या ठिकाणी 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपूर्ण जामखेडकर एकत्रित येऊन या ठिकाणी साजरे करत असतात। आणि हाच उत्साह चालू असताना आज 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशी सप्ताहाच्या 4थ्या दिवशी आज या ठिकाणी पालखीचं प्रस्थान हे संपूर्ण जामखेड शहरामध्ये या ठिकाणून होत आहे। तर संपूर्ण जामखेडकर मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। आणि असंच मी सर्व जामखेडकरांना विनंती करतो, उर्वरित आणखी 3 दिवस या सप्त्यासाठी आहे, तर आपण जास्तीत जास्त भाविकांनी या सप्त्याचा लाभ घ्यावा आणि या भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्ण जामखेडकरांनी सहभागी व्हावे हीच मी या ठिकाणी विनंती करतो। तसेच या सप्त्याचे आयोजक, या सप्त्याचे सर्व नियोजन करणारे जे नागेश्वर सेवा समिती आहे त्या समितीचे मी या ठिकाणी संपूर्ण जामखेडकरांच्या वतीने आभार मानतो। सर्व हरिभक्त परायण महाराज असतील, सर्व टाळकरी मुदुंग असतील आणि सर्व सेवाभावी लोकांचं मी या ठिकाणी सर्व जामखेडकरांच्या वतीने मी आभार मानतो आणि सर्वांना जामखेडकरांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। बोला। रामकृष्ण हरी। जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर भगवान यांच्या प्रांगणामध्ये
श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला श्री नागेश्वर पालखी सोहळा वर्ष 23वे व अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण वर्ष 17वे या वर्षीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी अखंड हरिनाम सप्त्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 751व्या जन्मोत्सवी वर्षाच्या औचित्यावर आपण जामखेडकरांसाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची संगीतमय चरित्रकथा आयोजित केलेली आहे. गेल्या 5 दिवसापासून सर्व जामखेडकर हजारोच्या संख्येने या कथेचा लाभ घेत आहेत. साधारणतः 30 वर्षापूर्वी या परिसरामध्ये अतिशय पुरातन काळात असलेलं हे मंदिर, साधारणतः 11व्या शतकातलं हे हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराचा कायापालट मागच्या 23 वर्षामध्ये झाला आहे. हे मंदिर असं दुर्लक्षित होतं, परंतु आदरणीय खबाले भाऊसाहेब व नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब खराडे मामा यांनी दोघांनी या ठिकाणी स्वच्छता करायला सुरुवात केली. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस बालपणामध्ये या ठिकाणी शांतता असल्यामुळे आम्ही अभ्यासासाठी या ठिकाणी यायचो आणि त्यावेळेस आमचे मित्र प्रवीण राऊत व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी ती स्वच्छता करायचे. पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जामखेडमधील 18 पगड समाज या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये अतिशय भक्तिभावाने सामील होतो आणि जामखेडमधून या ठिकाणी आत्ताच जसं पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं आहे तसं जामखेडमधील श्री विठ्ठल मंदिर, श्री हनुमान मंदिर मुख्य पेठेतून हा जहीन चौकातून बीड कॉर्नरला, त्यानंतर जुन्या गावातून श्रीराम मंदिराजवळून हा पालखी सोहळा पुन्हा नागेश्वराच्या परिसरामध्ये या ठिकाणी येऊन त्याची सांगता होते. त्यानंतर दरवर्षी मागील साधारणतः 23 वर्षापासून जे अन्नदाते आहेत तेच या ठिकाणी भंडारा करतात. आज सालाबादप्रमाणे भगवान नागेश्वराच्या यात्रेचं मोठं आनंदात आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो आणि या ठिकाणी सप्त्याच्या 7 दिवस सप्ताह जो सुरू असतो तो आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून या सप्त्याचं वॉटर ग्रुप सीड हे या ठिकाणी सप्त्यासाठी देण्यात आलेलं आहे. तरी मी माझ्या अळेभात कुटुंबियांच्या वतीनं आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीनं नागेश्वर यात्रेच्या निमित्तानं तमाम जामखेड शहरातील नागरिकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.